गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कल्याण प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अतिशय छानशा लोकेशनला आलो आहे, रोनक सिटी ह्या साईडला डीबी चौक। 2 BHK आहे, अतिशय सुंदर फ्लॅट आहे। फ्लॅटची बघूया आणि फ्लॅटची प्राइस जाणून घेऊया। आपण आता एंट्री केलेली आहे हॉलमध्ये। हॉल हे अगदी एल शेप मध्ये दिलेलं आहे त्यांनी, आणि याच्यामध्ये मेन म्हणजे एक विशेष असं काय, याला बाल्कनी पण मोठ्या पद्धतीने दिलेली आहे। एवढा हा मोठा हॉल दिलेला आहे। अशी प्रसिद्ध अशी बाल्कनी त्यांनी एकदम दिलेली आहे इथे, आणि इथून तुम्हाला एक व्ह्यू बघायला भेटतो, नदीचा व्ह्यू वगैरे अतिशय छानशा पद्धतीने। आणि असा अतिशय छानशा पद्धतीने एल शेप मध्ये त्यांनी हॉल दिलेला आहे। आणि आपण आता बाल्कनी चा पण एक लुक बघूया तिकडे, आणि किचन, मास्टर बेडरूम आणि कॉमन बेडरूमचा पण लुक बघून या कसं दिसते। तर आता इथे तुम्ही एंट्री केल्यावर या साईडला तुम्ही डायनिंग स्पेसही बनवू शकता, आणि त्या साईडला युनिट पॉईंटही बनवू शकता किंवा इकडेही बनवू शकता। सोफाचं अरेंजमेंट पण तुम्ही करू शकता इथे। अतिशय छानशा पद्धतीने एल शेप मध्ये डायनिंग आपल्या एल शेप हॉल दिलेला आहे। आता आपण किचन मध्ये एंट्री करूया। किचन ही ओपन प्लेस दिलेलं आहे। किचन मध्ये पण त्यांनी ट्रॉली वगैरे बनवलेली आहे, अतिशय छानशा पद्धतीने, स्मूथ एकदम। आणि इथेही तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे। बाल्कनीचा पण स्पेस अतिशय मोठा दिलेला आहे। इथे तुम्ही वॉशिंग मशीन साठी पॉइंट दिलेला आहे, आणि इथं वरती टाकीचा पण पॉइंट आणि एक हे दिलेलं कनेक्शन। स्टॉप करू। इथे तुम्हाला पाण्याचे टाकीही त्यांनी एक यूज करण्यासाठी ठेवलेले आहे, आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला 24 तास पाणी दिलेलं आहे। पाण्याचं कनेक्शन ॲक्च्युअली त्यांनी बंद ठेवलेलं आहे कारण सोसायटीसाठी, आणि इथे स्टाईल वगैरे लावून त्यांनी अतिशय छानसा एक लुक किचनला दिलेला आहे। आता आपण कॉमन बाथरूमचा पण लुक बघून घ्या। आता कॉमन बाथरूममध्ये पण अतिशय छानसा लुक बनवलेला आहे त्यांनी। इथे बेसिंग वगैरे दिलेले आहे, ह्या साईडला टॉयलेट वगैरे करण्यासाठी, ह्या साईडला आंघोळी करण्यासाठी पेसेस एकदम पेस दिलेला आहे। आता आपण इथं बघणार आहे, हा मास्टर बेडरूम आहे आणि ह्या साईडला आहे कॉमन बेडरूम। तर पहिले आपण कॉमन बेडरूमचा लुक बघून घेऊया। कॉमन बेडरूम हे अतिशय प्रसिद्ध असं दिलेलं आहे त्यांनी, आणि कॉमन बेडरूमला पण त्यांनी एक छानशा पद्धतीने फ्लॉवर बाल्कनी दिलेली आहे। फ्लॉवर बाल्कनीचा लुक आपण इथे बघून घेऊया। आणि याचा फेसिंग पण तुम्हाला व्ह्यू एकदम रिव्हर साईड भेटतो, एकदम छानसा व्ह्यू इथून बघायला वगैरे एकदम। आणि पेसेस पण एकदम छानसा, बसायला उठायला वगैरे एकदम। इथं तुम्ही सोफा वगैरे, तुमचा बेड वगैरे ठेवूनही, आणि बाकी तुमचा टीव्हीचा युनिट त्या साईडलाही असू शकतो, आणि इकडे कबर्डही तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने। एवढा पेस तुम्हाला हा कॉमन बेडरूम मध्ये दिलेला आहे। आता आपण मास्टर बेडरूमचा पण लुक बघून घेऊया, त्याच्यामध्ये काय काय येतं। आता हा मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूम मध्ये एंट्री केल्यावरती लेफ्ट साईडला तुम्हाला बाथरूम भेटते। बाथरूम ही अगदी मोठा प्रसिद्ध असं दिलेलं आहे त्यांनी। या पद्धतीने हा एक अतिशय, आणि हॉल बेड पण बघा मोठा दिलेला आहे। इथे बेड ही येऊ शकतो, या साईडला तुमचा टीव्ही युनिट, आणि ह्या साईडला तुम्हाला तुमचा कबर्ड येणार आहे एवढ्या मोठ्या लोकेशनला। आणि मेन म्हणजे विषय, इथे तुम्हाला इथेही फ्लॉवर बाल्कनी दिलेली आहे। फ्लॉवर बाल्कनी इथेही दिलेली त्यांनी अतिशय छानशा पद्धतीने। व्हेंटिलेशन वगैरे पूर्ण ओपन आहे, हवा वगैरे पास, फॅन वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाही, तरीही इथून हवा एवढी पास होते।
अशा पद्धतीने हा 2 BHK अतिशय छानशा लोकेशनला दिलेलं आहे. ओपन व्हेंटिलेशन आहे आणि या फ्लॅटची प्राइस आणि याचा स्क्वेअर फीट एरिया, याचा स्क्वेअर फीट एरिया आहे 950चा आणि याचा कार्पेट एरिया तुम्हाला भेटतो एक साधारणतः 750चा आणि याची प्राइस तुम्हाला 72 lakhs निगोशिएबल दिलेलं आहे. जर तुम्ही हा फ्लॅट बघण्यामध्ये इंटरेस्टेड असणार तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा व्हिडिओच्या टायटलमध्येही माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तिथून जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा पर्सनली माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता. तर तुम्हाला अजून काही व्हिडिओ बघायचे असेल तर वरती बेल आयकॉन दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही 1 BHK 2 BHKचे व्हिडिओ बघू शकता. जर फ्लॅट आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.